अभिनेत्री ममता कुलकर्णी संदर्भातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती पुन्हा महामंडलेश्वर बनली आहे। ममतानं एक व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली आहे। गुरुनं पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओत सांगितलंय। याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण ममतानं दिलंय। ममताला महामंडलेश्वर पद दिल्यानं किन्नर आखाड्यात मात्र मोठा वाद झाला होता। 24 जानेवारी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद तिनं स्वीकारलं। महामंडलेश्वर पदावरून किन्नर आखाड्यात वाद। दहा फेब्रुवारीला महामंडलेश्वर पद सोडलं। किन्नर आखाड्याशी काहीच संबंध राहणार नसल्याचं जाहीर केलं। 13 फेब्रुवारी अवघ्या 2 ते 3 दिवसात पुन्हा महामंडलेश्वर पद स्वीकारलं। पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजमध्ये दाखल झालेत। प्रयागराजमध्ये त्यांनी अमृत स्नान केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत आणि त्यांनी अमृत स्नान देखील ते करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस प्रयागराजमध्ये दाखल झालेत। दिल्लीतही त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर ते प्रयागराजसाठी आता दाखल झाले। देवेंद्र फडणवीस सपत्नीक कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। इथे अमृत स्नानही ते करतील। कुंभमेळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतात, सहभागी होत आहेत। शाही स्नानही ते करणार आहेत। कुंभमेळ्यामध्ये ते थोड्याच वेळात पोहोचतील आणि तिथं ते संगमावर शाही स्नानही करतील। आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, सेलिब्रिटींनी खरं तर या शाही स्नानाचा लाभ घेतलेला आहे, अमृत स्नानाचा लाभ घेतला आहे। तिथं त्यांनी हजेरी लावली आणि आता मुख्यमंत्री फडणवीसही प्रयागराजमध्ये दाखल झाले। या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी घुलेच्या आवाजाचे नमुने घेतलेत, यामुळे त्याच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवेंच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत। मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली आहे। राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी अपशब्दांचा वापर केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटासंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलंय। पुढे 6 महिन्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अंत होणार असा खळबळजनक दावा योगेश कदमांनी केलाय। तर ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही असंही कदम म्हणाले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे 5 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्यानं ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेल्या 7 पैकी 5 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कोकाटेंनी स्पष्ट केलंय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह उद्या परतूर इथं त्यांचा प्रवेश होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 15 फेब्रुवारीपासून होणारे राज्यव्यापी साखळी उपोषण स्थगित केलंय। काल 2 मागण्यांचा निर्णय सरकारनं घेतलाय। सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं, सहकार्य केलं पाहिजे असं म्हणत राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकलतोय अशी घोषणा जरांगेंनी केली आहे। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय। रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार होत आहेत। केईएम रुग्णालयातील वॉर्ड 4 मधील हा धक्कादायक प्रकार आहे।
तर रुग्णालयाच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्यावर 20 कोटी खर्च करता मग रुग्णांचे होणारे हाल दिसत नाहीत का, असा सवाल अजय चौधरींनी उपस्थित केलाय. यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याला सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. वादग्रस्त विधान संदर्भातील खटल्याची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी अशी मागणी रणवीरनं केली होती. सुप्रीम कोर्टानं मात्र तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय. तर 2-3 दिवसात खटला सूचीबद्ध केला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. IAS अधिकारी झालेली प्रियंका कदम चर्चेत आली आहे. प्रियंका कदम 3 वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी झाली. तिचा आता डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय. अगदी सैराट होऊन नाचणारी प्रियंका दिव्यांग कोट्यातून कशी निवडली गेली असा सवाल विचारला जातोय. येस बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या वाधवा बंधूंना जामीन मंजूर करण्यात आलाय. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवा यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनली आहे. ममतानं एक व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. गुरुनं पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओत सांगण्यात आलंय. याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरणही ममतानं दिलं होतं. अटल सेतूवरून एक धक्कादायक बातमी. अटल सेतूवरून एकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. वैभव पिंगळे या 50 वर्षीय शिक्षकानं अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वैभव पिंगळे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डूस येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सकाळी 9 वाजता त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीएफसाठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच राहणारे. लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्यानं वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवा वारसदार नेमणं आवश्यक आहे, असा निर्वाळा एका प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिलाय. स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून आता तुमची सुटका होणार आहे. कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारणार आहे. ट्रायनं फेक कॉल्स आणि मेसेजवर नवीन नियम आणलाय. कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सिडकोच्या 26,000 घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केलं जाणार आहे. तसंच अर्जधारकांना घर बसल्या लॉटरी पाहता येणार आहे. मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचं तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बसचं भाडं 5 रुपयावरून 10 रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 वरून 12 रुपये होण्याची शक्यता आहे. बेस्टचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय करण्यात येतोय. एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात 13% वाढ झाली आहे. 25 जानेवारीपासून एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ लागू करण्यात आली होती. 13% भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. 60 वर्षीय महिलेवर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं. मृत्यू झालेली महिला चंदगड तालुक्यातील आहे. नागपुरात आता कॅन्सर संशोधनासाठी केंद्र स्थापन होणार आहे. सायक्लोट्रॉन केंद्र तयार करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेत. कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक सामायिक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. तसंच त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून येत्या 3 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. मुंबई क्रिकेट संघटना लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटचा अभ्यास करून तुम्हाला पदवीधर होता येईल असा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय. संघटनेच्या कार्यकारिणीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला राज्यात शिवजयंती कशी साजरी करायची याच संदर्भात केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवलंय. यात शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेत. पुणेकरांवर आता पाणी कपातीची टांगती तलवार आहे. थकबाकी भरा अन्यथा पाणी कपात करणार असल्याचा इशारा जलसंपदा विभागानं पुणे पालिकेला दिलाय. पाणीपट्टीची महापालिकेकडे 700 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा न केल्यास टप्प्याटप्प्यानं पुणे शहराचा पाणी पुरवठा कमी करण्यात येणार आहे.
मुंबईतून आणखी एक महत्त्वाचं कार्यालय दिल्लीत जाणारे मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच पेटंट मुख्यालय आता दिल्लीत हलवलं जाईल। या मुख्यालयामध्ये देशविदेशातील सरासरी 1 लाखापेक्षा जास्त पेटंट मंजुरीसाठी येत असतात। त्यानं मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम होणार आहे। पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर मानवाला राहण्यास योग्य वातावरणाची चाचपणी सध्या अमेरिका, रशिया या देशांमधील अवकाश संशोधन संस्था करतायत। यातच या लाल ग्रहावर जाण्यासाठी यान तयार करण्यात रशियानं मोठा टप्पा गाठलाय। त्याद्वारे 30 दिवसात मंगळावर पोहोचणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। अहिल्यानगरमध्ये नेवासात ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य महाआरती सोहळा संपन्न झाला। प्रवरा नदीच्या तीरी हा सोहळा संपन्न झालाय। संत महंतांसह हजारो भाविकांनी सोहळ्याला हजेरी लावली। आरतीच्या निमित्तानं भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण अनुभवला। बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा होतोय। या देशभरातून पालख्या वाशिमच्या पोहरा देवीत दाखल झाल्यात। देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन आलेत। नागपूरच्या पंचशील सिनेमागृहात छावा सिनेमा पाहण्यासाठी चक्क संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून घोड्यावरून वाजत गाजत एक तरुण पोहोचलाय। सध्या सोशल मीडियावर तरुणाच्या हटके एंट्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। मावळच्या देहरोड वाढदिवसाच्या पार्टीत एका व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केलाय। त्यात एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। गाडी पार्किंगच्या वादातून गोळीबार करण्यात आलाय। संभाजीनगरमधील बजाजनगरमध्ये 4 रोड रोमियोंनी अल्पवयीन मुलीसह आईची छेड काढली आहे। दोघींनी आरडाओरड केल्यावर जमावानं त्यांना बेदम चोप दिला। त्यानंतर त्यांना जवळच्या दुकानात कोंडलंय। तसंच या घटनेनं महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुण्याच्या वेल्हाखरीव गावात पोलीस पाटलाची दादागिरी पाहायला मिळाली आहे। पोलीस पाटील गणेश शिंदेनं एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केलाय। हल्ला करताना तो सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथमध्ये चड्डी गँगनं लादीनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये चोरी केली आहे। चोरट्यांनी पत्रे तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी काउंटरमधून 70,000 रुपये चोरून नेलेत। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सध्या या चड्डी गँगचा शोध घेत आहेत। लातूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंतवाडी सरपंच ओम चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। गावाशेजारी अवैधरित्या चालत असलेल्या स्टोन क्रशरमुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरलंय। तात्काळ स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी सरपंच चव्हाणांनी केली आहे। यवतमाळमधील महागावात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलंय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र शेताला योग्य भाव देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नंदुरबारच्या केलापाणी गावात हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना 4 ते 5 किलोमीटर जीवघेणा प्रवास करावा लागतोय। साधारणतः 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचं पाणी आणावं लागतंय। नांदेड जिल्ह्यात भोकरमधील पोमनाळा गावात पाणी टंचाईच्या संकटानं डोकं वर काढलंय। गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतायत। महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागतंय। तसंच विहिरीच्या दूषित पाण्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू नसल्यानं जीवघेणा प्रवास करावा लागतोय। दुचाकी चालकांना मोटरसायकल उचलून रेल्वे पटरी क्रॉस करावी लागते। रेल्वे रुळावरून येणाऱ्या ट्रेनला ब्रेक लावावा लागतोय। त्यामुळे भुयारी मार्ग तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात येते।
सांगलीत शाळकरी मुलांना सिगरेटची विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापे टाकले. सिगरेट विकणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ई सिगरेटचे 8 पॅकेट जप्त करण्यात आले. सांगलीत शाळकरी मुलं कशा प्रकारे नशेच्या आहारी गेलेत ही बाब साम टीव्हीनं उघडकीस आणली होती. सामच्या बातमीनंतरच निष्काळजी पोस्टमॅनवरही कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 4 पोस्ट कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. पोस्टच्या माध्यमातून येणाऱ्या नागरिकांचे सरकारी कागदपत्र नागरिकांना न देता थेट उघड्यावर फेकून देण्यात आली होती. यामध्ये आधार कार्डसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचाही समावेश होता. बातमी बीडमधून आकाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करा. अजून बरेच सह आरोपी आहेत. सीडीआर तपासा. बी टीमचे लोक आरोपीला मदत करतायत. तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केल्याचं पाहायला मिळालंय. सुरेश धसांनी पुन्हा एकदा हे सनसनाटी आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. बी टीमचे लोक आरोपीची मदत करतायत असंही धस म्हणाले. ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते. हे बी टीममधले हे जे सहकार्य करणारे लोक होते हे लोक सहआरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. पुढच्या बातमीकडे. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आलंय. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार आहे. मंदिराच्या परिसरात सध्या 2 एजन्सी मंदिर दुरुस्ती आणि डागडुजीचं काम करतायत. या 2 एजन्सीमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम घेण्याबाबत विभागाला निर्देश देण्यात आलेत. इंडियाज गॉट लेटंट या यूट्यूब शोमुळे सध्या समय रैना आणि रणवीर अलाहाबादी यावर देशपातळीवर टीका टिप्पणी होती. आणि अशातच भाडीपाचा सर्वेसर्वा सारंग साठेचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा यूट्यूब शो देखील सुरू आहे. हाच शो आता मनसेच्या निशाण्यावर आलाय. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे नावाच्या शोमध्ये थिल्लर चाळे सुरू असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यावर सारंगनं काय उत्तर दिलंय पाहूया. निर्लज्ज कांदेपोहे मेन्यूमधून गायब. भाडीपाचा सारंग साठे मनसेच्या निशाण्यावर. लेटंटच्या अश्लीलतेनं निर्लज्जतेलाही ब्रेक. कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट शो रणवीर अलाहाबादी याच्या वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडला. आणि भाडीपा या युट्यूब चॅनलनं त्यांचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारीला होणारा शो पुढे ढकलण्यात आलाय. दरम्यान भाडीपाचा या शोवर मनसेनंही निशाणा साधलाय. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे नावाच्या शोमध्ये थिल्लर चाळे सुरू असून सारंग साठेचा हा शो मराठी माणसाची मान शर्मेनं खाली घालणारा असल्याचा आरोप मनसेनं केलाय. नुकतंच रणवीर अलाहाबादी यांनी जे वक्तव्य केलं किंवा त्याची जी काही व्हिडिओ क्लिप बाहेर आली त्याच्याने आपल्या सर्वांचीच मान शर्मेने खाली गेली. त्याच शोची रिप्लिका बनवण्याचा काही मराठीतील कलाकार प्रयत्न करतात असं आम्हाला आढळलं. मराठीचे धडे देणारे सो कॉल्ड चॅनल भाडीपा, सारंग साठे यांचं भाडीपा चॅनल यांनी एक अतिशय निर्लज्ज नावाचा शो त्याच धर्तीवरती चालू केला होता. त्यांनी कालच त्याच्यावरचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे. परंतु तो व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे आणि कायदेशीररित्या त्याच्यावरती काय करता येईल याच्यावरती मनसे चित्रपट सेना लवकरच ऍक्शन घेईलच. तर याबाबत सारंग साठेंनी आपली भूमिका साम टीव्हीवर व्यक्त केली आहे. तो शो आम्ही आमच्या बाजूनीच बंद केला आहे आणि तो परवा दिवशीच केलेला आहे आणि परवा दिवशी त्याच्या अनाउन्समेंटही करून झालेली आहे. ओके. सो मला माहित नाही की आता बंदी आणू असं का म्हणतायत, पण मी ऑलरेडी तो बंद कॅन्सल केलेला आहे शो की वातावरण बघता आम्ही आगीत तेल घालण्याचं काम केलं नाही पाहिजे रिस्पॉन्सिबल क्रिएटर्स म्हणून, आणि त्याच्यामुळे आम्ही तो ऑलरेडी मागे घेतला होता शो. ते आत्ता का बातमी झाली मला माहित नाही. ओके. आणि तुमच्या त्या शो मध्ये जे तुम्ही शो करणार होता उद्या त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह येणार होतं का? काहीच नव्हतं, पण ते कम्पेअर होणार हे स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नव्हतं. आधीचा शो ज्यांनी बघितलाय त्यांना माहिती आहे आम्ही कुठल्याही शिव्या देत नाही. अर्थात त्याच्यामधला जो ह्युमर आहे तो
आपला नेहमीचा ह्युमर नाहीये. जे हा, पण बोलावं तो असं आपला वाटतं ते मराठीतला बोलतो. दर्जा टिकूनच तुम्ही करता. दर्जा तर तशा टिकूनच आहे. पद्धतीनंच असणार हो, होता तो हो. पण. बरं. हो, हो. बरं, आणि मग आगामी ह्याच्यात तुम्ही कधी करणार आहात तो शो? असं काही की सध्या तरी माहिती नाही नाही विचार तो. आहे? आम्ही आत्ता ही वेळ नाही तो विचार करायचा. बरं, बरं. आणि आणखीन एक, जर तू त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतोय, की सध्याचं जे काही समय आणि यांचं झालंय रणबीर, तर त्याच्यावर तुला काही तुझं स्टेटमेंट कारण तुम्ही मराठीत खूप उत्तम पद्धतीने करता सगळं आणि हो, तुमचं पण नाही एक मी फॅन आता फॉलोइंग आहे. त्याच्याविषयी का बोलू शकत नाही, कारण काय ते प्रकरण काय म्हणतात इतकं ताजं आहे. वर्ष 2015 मध्ये AIB या युट्यूबर ग्रुपनं असाच कार्यक्रम केला होता. त्यावरही जोरदार टीका करण्यात आली. काही नामवंत लोकांना या कार्यक्रमात आमंत्रित करायचं आणि उपस्थित कमेडियन मंडळींनी त्यांचा होता होईल तो वाईट भाषेत पाणउतारा करायचा, असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्यात एरवी असभ्य म्हणून गणले गेलेले शब्द आणि भाषाही आलीच. अर्थात हा सर्व प्रकार मजेमजेनच घ्यायचा असल्यानं ज्यांना हे मान्य आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होत असत. शिमग्याला एक दिवस जसं आपल्याला वाटेल ते बोलण्याची परवानगी असते, अगदी तसंच इन्सल्ट कॉमेडी या जॉनरच्या अशा कार्यक्रमांना आक्षेप असणाऱ्यांनी असे कार्यक्रम होऊच नयेत असं म्हणण्यापेक्षा ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं की अशा थिल्लर कार्यक्रमांवर टीका टिप्पणी करून त्याचं महत्त्व वाढवायचं, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, साम TV.